SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक डिश बनवूया। खूप दिवस झाले डिश नाही बनवली। आता मी मूगची भाजी बनवते। कढई तापली आहे, तेल टाकूया। अख्खे मूग आहेत। अशी साधीच बनवते मी, मसाला वाटत नाही। कांदा मिरची टाकून तेल तापलंय, जिरं टाकते। गॅस कमी ठेवलाय। थोडंसं हिंग टाकते। कांदा आणि मिरची कापून घेतली ते टाकते। थोडासा कढीपत्ता टाकूया। कांदा आपले चांगले भाजून झाले, जास्त भाजायचे नाही। कच्चापणा जाईल तोपर्यंतच भाजायचं आहे। आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। याला पण मिक्स करूया। टमाटर टाकते। याच्यात आपण हळद टाकून देऊया, टमाटर लवकर शिजते। थोडेसे नरम पडू देऊया टमाटरला। थोडे कोथिंबीर टाकते मी। कोथिंबीर टाकलं ना सुगंध छान येतो, मसाला पण छान वाटतो, म्हणजे भाजी पण छान वाटते। आता याच्यात आपण टाकूया बाकीचे मसाला। अर्धा टीस्पून मी धनाभुक्की घेतली, जिरा पावडर घेते, थोडासा गरम मसाला घेते टीस्पून, लाल मिरची घेते, 1 चमचा भरून घेते। हे चांगलं कालवून घेऊया। अशी साधी भाजी बनवली ना मूगची, खूप सुंदर वाटते। बघा काय खमंग सुगंध आला आहे बघा, एकदम छान सुगंध येतोय। आज जास्त पसारा नाही आहे, थोड्याशा भाज्या बनवणार आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये सांगा। कमेंट नाही करणार तर मला कसं माहिती पडणार तुम्हाला आवडतं की नाही आवडतं। आता आपण हे मूग टाकून देऊया। मी 2-3 पाण्याने चांगलं धुवून ठेवलं। तिखट तुमच्या हिशोबाने बनवा, कमी जास्त। मी थोडीशी हिरवी मिरची पण टाकली। याच्यात आपण पाणी टाकूया शिजापुरता।
मीठ टाकूया. चवीप्रमाणे. आता झाकण ठेवते मी. आता चांगलं शिजू देऊया. भाजी बघूया आपण. मध्ये मी बघितली होती भाजी. भाजी आपली रेडी झाली आहे. आता आपण खीर बनवायला घेऊया. आज संकष्टी आहे. भाजी झाली आहे. आता आपण खीर बनवायला घेऊया. थोडंसं पाणी टाकते मी. त्याच्यात आपले तांदूळ मी भिजत घातले थोडं टाईम. बघा तांदूळ भिजत घातले. तांदळाचे बनवते. थोडं पाणी गरम झालं की मग आपण टाकूया तांदूळ. साईडला मी भात लावला आहे कुकरमध्ये. शिट्ट्याचा आवाज येत असेल तुम्हाला. आता तांदूळ टाकून देते. आता दूध पण टाकून देऊया आपण. कारण की तांदूळ थोडा शिजला आहे, थोडा कच्चा आहे, तर दूध आटणार ना, तर दुधामध्ये शिजून जाणार ते. आता मी हे दूध घेतले फॅटवाला. 1 लिटर टाकते. आता याला आपण असं मध्ये मध्ये हलवत राहूया. आता तांदूळ खाली चिटकून जाणार. आता आपण एका साईडला भज्या बनवून घेऊया. खीर आपली उकळत बनते. आता मी थोडासा ओवा घेते. थोडे भज्या बनवते मी. तर थोडंसं मी ओवा टाकला आहे. जिरं टाकते. थोडं जिरा पावडर टाकते. धनेबुक्की टाकते. हळद घालते. थोडासा गरम मसाला टेस्ट लागणार. थोडीशी लाल मिरची. ऑलरेडी मी हिरवी मिरची कापून ठेवली आहे. आता मी कांदा कापला आहे. कांदा टाकते. आणि थोडेसे 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या, ते पण टाकते. आणि कोथिंबीर. आता हे पालक मी धुवून ठेवली होती. थोडीशी पालक आणि कांद्याची भजी बनवते. आता भाज्यांचं सीजन चालू झालं आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया. बस. आता याला आपण मिक्स करून कालवून घेऊया. तेल ठेवते आधी मी गरम करायला. खीर आपले टाईम लागणार बनायला. आपण एका साईडला खीर लावूया. या साईडला बाजूच्या गॅसवर खीर ठेवते याच्यावर. आणि इकडे आपण भज्या तळून घेऊया. तर कढई ठेवते गरम करायला. इथे खीर ठेवली आहे. आता मी साखर टाकते खीरमध्ये. अर्धा कप. गोड तुमच्या हिशोबाने बनवा. आणि याला मध्ये मध्ये हलवत राहूया. टाइम लागतो याला. अर्धा पाऊण तास लागतो खीर बनायला. तांदळाची खीर आहे ना.
मध्ये मध्ये याला हलत राहूया. आणि इथे मी भज्यांचं पीठ कालवून घेतलं आहे. आता आपण बनवायला घेऊया. आता आपण भज्या टाकायला घेऊया. दिसतंय तुम्हाला? हे बघा, असं कालवून घेतलं, असे छोटे छोटे टाकूया. खूप दिवस झालेले कांदा आणि पालकच्या भज्या खायला, मला आज बनवून टाकूया. संकष्टी आहे, उपवास आहे. थोडंसं गोड बनवते, खीर, डाळ भात. असे छोटे छोटे वळे टाकायचं. तुम्हाला कमेंटमध्ये सांगा माझा ब्लॉग आवडतो की नाही. आवडला तरी सांगा, नाही आवडला तरी सांगा, म्हणजे मला बरं वाटेल. म्हणजे छान अशा कुरकुरीत लागतात ना खायला. पाऊस चालू जाय, सारखा चालू आहे पाऊस. तुम्हाला वाटतं मी हळूहळू बोलते, माझी तब्येत ठीक नाही आहे. आज 10-12 दिवस झाले, म्हणून मी जास्त असे हेवी ब्लॉग नाही बनवते. मी हलकं फुलकं टाकते, जेवढं होतं तेवढं. त्याला चांगलं आपण फ्राय करून घेऊया. थोडासा गॅस कमी करायचा, नाही तर आपले इथे पालक आहे ना जळून जाणार, मध्ये बेसन कच्चा राहून जाणार. म्हणून गॅसला थोडंसं कमी जास्त करून तळायचं. छान कुरकुरीत बनतात. छान कलर आला आहे बघा, कारण की थोडीशी लाल मिरची टाकली ना, म्हणून थोडा कलर त्याचा ब्राऊन येतोय. हे बघा, बाकीचे पण टाकून घेऊया. आपल्या भज्या पण तळून झाल्यात. खीर राहिली आहे, थोडीशी बाकी शिजायची राहिली आहे. थोडं अजून आटलं पाहिजे पाणी, नाही दूध, सॉरी पाणी बोलते. आता मी काजू, बदाम, पिस्ता असं सगळं टाकते. तर फायनली थोडंसं राहिलं आहे, 5 ते 10 मिनटं. आता गाडी व्हायला आली आहे. दूधला शिजायला टाईम लागतं ना, म्हणून मी पहिले तांदूळला शिजवून घ्यायचं, म्हणजे मग जास्त टाईम नाही लागत. आता आपण सगळं टाकून दिलं याच्यात. खाली थोडी वेलची पावडर राहिली आहे, ते टाकूया. आता थोडीशी वेलची पावडर टाकते, सुगंध येईल छान. आपली खीर पण तयार झाली आहे.
तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला असंच प्यार करा.